कुणाल कामराने कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही. आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले. सीएम फडणवीसांना प्रत्युत्तर. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे. एका हिंदी गाण्याचे विडंबन करताना त्याने एकनाथ शिंदे यांच्याशी साधर्म्य साधत गद्दार आणि दाढीवाला म्हणत जोरदार टीका केल्याचं शिवसैनिक संतप्त झाले असून ज्या स्टुडिओत कुणाल कामराने हे गाणं गायलं त्या स्टुडिओतही शिवसैनिकांनी तोडफोड केली. आता या कुणाल कामराच्या गाण्याचा आणि टीकेचा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेत असून विधिमंडळ सभागृहात देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून कुणाल कामरावर कारवाईची मागणी होते तर विरोधकांकडून कुणाल कामराची पाठराखण करत तोडफोडी विरोधात कारवाईची मागणी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराचं वक्तव्य चुकीचं असून त्यांनी माफी मागावी असं म्हटलंय. आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराच्या व्हायरल व्हिडिओचं समर्थन केले. या व्हिडिओमध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलेलं नाही असंही आदित्य यांनी म्हटलेलं आहे. मी कुणाल कामराचा पूर्ण व्हिडिओ बघितलाय, त्याची कविता बघितली, मात्र त्याच्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचं नाव त्यांनी घेतलेलं नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं का की त्यांचं नाव गद्दार आहे, त्यांना मिरची का झोंबली असा खोचक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. मी त्यांच्या खासदारांची प्रतिक्रिया ऐकली, ते आपल्या नेत्याला साप म्हणतात. एकनाथ शिंदे यांना साप म्हणणारे ते खासदार आहेत असं ते म्हणत नरेश म्हस्केंवर हल्लाबोल केला आहे. दोन्ही बाजूने विचार केला तर कोण चूक कोण बरोबर याची चौकशी होईलच. पण जर नाव न घेता मिरची झोंबत असेल तर त्यांनी स्वतःला ते नाव दिलं आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मला एक प्रश्न हा पडलाय की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली. त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे. नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? म्हणजे आम्ही तर 2-2.5 वर्ष बोलत आहोत, पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी? दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे, विषारी सापाशी. म्हणजे ही आता काय गंमत जम्मत होत चाललेली आहे. बरं, तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी, मोदी साहेबांनी गेल्या 2 आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल, एक तर कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली. ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे एका 3 तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी. आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात. पण चला हेही एक मिनिटं बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे. कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये, मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत? हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे. नरेश म्हस्केंनी ज्या पद्धतीनं सापाची तुलना केली, मी कडी निंदा करतो. मलाच वाईट वाटलं बघून. पण काय त्यांना ते माहिती आहे, त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत. विषारी साप किती त्यांना माहिती आहे, साप आणि साप दोन्ही. बघा तुम्हाला सांगतो, अनेकदा आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात, राष्ट्रहिताची आंदोलन असतात. कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं. शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलनं होतात. पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे. कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे, तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली, ज्या प्रकारे शिवीगाळ झाली. मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतंय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात. म्हणजे आपण पाहायचो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू, हे असे करायला लागलेत. आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल, त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डीसीएम उठून पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल, कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.